मला फक्त शारीरिक सुखाची मागणी त्यांची पूर्ण झाली नाही, माझा नंबर त्यांना कायमला बसू द्यायचा नाही. बस हे दोनच कारणीभूत आहे. त्या कारणावर मला सस्पेंड ठेवले. ह्याच्यामध्ये पूर्णपणे नाव मनीषा बाबासाहेब शेगडे. मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे वाहक या पदावर कार्यरत आहे. पुणे स्टेशन या डेपोमधील डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. गेली 3 वर्ष मी हा त्रास सहन करत आहे. शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते. स्टॉपला वगैरे येणं, स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्टॉपला येऊन थांबतात, रुमाल वगैरे बांधतात, चष्मा लावतात, टोपी वगैरे घालतात. स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे. परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांच्या दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला. जसं की टाइमकीपर, सर्वांच्या हजेरी ते फोनद्वारे लावतात. इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील, सर्वांच्या हजेरी फोनवर लावल्या जातात. फक्त मी एकमेव असे की मला स्ट्रिक्ट सांगितलं जातं की तू डेपोमध्ये हजर राहा, तू आमच्या समोर हजर राहा, त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल. वेळोवेळी चेकरला माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेकिंग करा, रिपोर्ट द्या. फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे. परंतु आता गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केलेली आहे या गोष्टीची. टाइमकीपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव आणलाय, अधिकारी पदाचा गैरवापर केलाय. टाइमकीपरला सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा. याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, व्हिडिओ आहेत. बाकी सर्वांच्या हजेरी फोनवर लावलेल्या आहेत. फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले, ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत, व्हिडिओ आहेत ह्या गोष्टीचे. त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले. जवळपास ह्या गोष्टीला 6 तारखेपासून मला सस्पेंड केले. 5 तारखेला मी ड्युटी केली. 6 तारखेला मी रेग्युलर कर्तव्यावर गेल्यानंतर मला टाइमकीपरने सांगितलं, मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले. साहेबांकडे गेल्यानंतर मला कळतंय की मला सस्पेंड ठेवलं. साहेबांना मी कारण विचारलं, साहेब मला का सस्पेंड ठेवलंय तुम्ही? त्या गोष्टीचा मला काहीही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना, ना प्रवासी तक्रार, कुठलाही तक्रारी अर्ज नसताना, प्रवासी तक्रारही नाही आणि कुठलाही अर्ज नाही तक्रारी, तरीही मला सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल. मला माझ्या सस्पेंडचं कारण आजही समजलं नाही. फक्त साहेबांची मागणी गेली 3 वर्ष पूर्ण होत नव्हती. त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजू केलंय. त्याच्यामध्ये आमचा 6 महिने कन्फर्म काळ असतो. ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे काही चालत नाही आमचे. परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी, साहेबांनी माझं रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेलं आहे. मला कुठलंही सस्पेंड मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही. पूर्णपणे त्यांच्या पदाचा गैरवापर केला जातोय. म्हणजे डेपोमध्ये पूर्ण हिटलरशाही पद्धतीने कारभार चाललाय. पूर्ण हिटलरशाही, हुकुमशाही चालते त्यांची. मी जे करल तीच पूर्व दिशा, मी जे करल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे. याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार गेलेली आहे. आमच्याच डेपोची महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव, तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे. ह्या गोष्टीला 1 वर्ष जवळपास झालेला आहे. आणि साहेबांचं सरळ म्हणणं आहे, मी स्वारगेटला सर्व मॅनेज करतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पाहिजे तेव्हा कुणालाही सस्पेंड ठेवणार. पूर्णपणे हुकुमशाही, हिटलरशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण गेले 6.5 वर्ष खूप आम्ही परमनंट होण्यासाठी खूप घासलेलं इथं PMPL मध्ये. साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं. त्यामुळे मानसिक ताणतणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. साहेबांच्या केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे ओतून घेतलं. आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं मला. यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये ह्या गोष्टीनंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी 6 तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला. त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर, स्वारगेट डेपोचे ड्रायव्हर, एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार, त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध. सदर घटना 6 तारखेला घडली.
सस्पेंड मला 6ला केले, आत्महत्येचा प्रयत्न 6ला झाला, परंतु साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी 7 तारखेला तक्रारी अर्ज मागवला. त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडली 7 तारखेला. यानंतर मी बनगार्डन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथंही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यांना 4-5 तास आम्ही बनगार्डन पोलीस स्टेशनला बसलो, तरीही तिथं कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही. माझी विनंती आहे सर्वांना की या प्रकरणामध्ये माझी काहीही चूक नसताना माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे. कायम पदापासून मला वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आला. माझी विनंती आहे सर्वांना, मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी. आणि त्या अधिकाऱ्यावर ज्या अधिकाऱ्याचं रेकॉर्ड पहिले सुद्धा खराब आहे, ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा 376 दाखवले, 420 दाखवले, त्या अधिकाऱ्याला पदावर बसण्याचा काही हक्क नाहीये. जरीही ते पदावर बसले तरीही मनमानी कारभार करत आहेत. याचा मलाही आणि आणखी खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात. अजूनही एका महिलेला ऑलरेडी त्रास झालेला आहे, इथून पुढेही त्रास होऊ शकतो. ह्या व्यक्तीला पदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही. सदर प्रकरणामध्ये मला न्याय मिळावा ही अपेक्षा, सदर अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.